नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 3चा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका. विषय परिसर अभ्यास. पाठ 15वा. आपले शरीर. आपली मित्रमंडळी इथे काय काय करताना दिसतायत? हा चेंडूशी खेळताना दिसतोय. त्यासाठी शरीराचा कोणता भाग वापरला जातोय? पाय. या ठिकाणी ही मुलगी बाहुलीला इंजेक्शन देतीये. त्यासाठी ती शरीराचा कोणता भाग वापरणार? हात. बरोबर. आणि ही मुलगी पोलीस दादांचं काम करतीये. त्यासाठी ती तोंडानी शिट्टी वाजवतीये आणि हातानी थांबाची खूणही करतीये. मग शरीराचे कोणते भाग वापरले जात आहेत? हात, डोळे आणि तोंड. छान. आता पुन्हा एकदा आपल्या शरीराची ओळख करून घेऊया. पहिल्यांदा बघूया शरीराची रचना. डोके, धड, हात, पाय हे आहेत शरीराचे मुख्य भाग. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. पहिल्यांदा बघूया डोकं. डोक्यावर केस असतात. कपाळाखाली 2 डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. 2 बाजूंना 2 कान. समोरच्या बाजूला नाक. नाकाखाली तोंड आणि तोंडाखाली हनवटी. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान. मानेच्या पुढच्या भागाला म्हणायचं गळा. आता धड. छाती, पोट आणि पाठ मिळून बनतं धड. धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला म्हणायचं खांदा. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला म्हणायचं खुबा. यानंतर हात बघूया. दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग. अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटं हा आहे पंजाचा भाग. दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे कोपर. अग्रबाहू आणि पंजा यांना जोडणारा भाग म्हणजे मनगट. आता बघूया पाय. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग. तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. पायाची बोटं हा आहे पावलाचा भाग. मांडी आणि तंगडी यांना जोडणारा भाग म्हणजे गुडघा. तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे घोटा. शरीराचे हे जे सगळे भाग आहेत त्यांना म्हणायचं अवयव. अवयव म्हणजे ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. यालाच इंद्रिय असंही म्हणतात. उदाहरणार्थ, चालण्यासाठी आपण पाय वापरतो म्हणून पाय हे आपले अवयव. ऐकण्यासाठी कान वापरतो म्हणून कान हे आपले अवयव. आता बाह्यावयव म्हणजे काय? तर शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणारे अवयव. त्याला बाह्येंद्रिय असंही म्हणायचं. कोणते कोणते अवयव शरीराच्या बाहेर आहेत? तर कान, नाक, हात, पाय अशा प्रकारचे. आता शरीराची हालचाल कशी होते ते बघूया. आपले काही अवयव वागतात आणि त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. बघा आता मानेच्या आपण वेगळ्या वेगळ्या हालचाली करता येतात का बघू. मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते. बरोबर. आता हात, खांदा, कोपर, मनगट या ठिकाणी वाकतो. बोटं वाकतात. मूठ मिटते. हाताने आपण किती कामं करतो की नाही?
लिहिता येतं, वस्तू उचलता येते, आई लाडू करते, छोटं बाळ त्याचा खुळखुळा पकडतं. आता कमरेच्या बाबतीत काय, तर धड फक्त कमरेपाशी वागतं. पण म्हणून काय झालं, त्यामुळे आपल्याला खाली वागता येतं की नाही, आणि किती कामं होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते, बुटाचे बंद बांधता येतात. आणि पायाचं, पाय की नाही खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी वागतो. पायाची बोटं पण वागतात, पण हाताच्या बोटाने एवढी नाही. मग पायांमुळे आपण काय करतो, उभं राहतो, चालतो, पळतो, जिना चढतो, उड्या मारतो, यंत्र चालवतो. आता एक मजा करूया. एक काम आणि अनेक पद्धती म्हणजे काय, तर तोंडाने अजिबात बोलायचं नाही आणि खुणा करूनच सांगायचं. तुम्हाला समजा सांगायचं आहे थांबा, तर कशी खूण कराल, बरोबर. आता भाजी मस्त झालीये हे कसं सांगाल, आणि थंडी वाजतीये हे कसं सांगाल, काय हवं आहे तुला कसं विचारणार, बरोबर. आता लक्षात आलं का, एरवी आपण बोलण्यासाठी कोणता अवयव वापरतो, तर तोंड. पण खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे आपण वेगळे वेगळे अवयव वापरले की नाही. आपल्याला ह्या जगामध्ये आसपास किती लोक दिसतात की नाही, सगळ्यांचे अवयव तेच आहेत. हात, पाय, डोळे, नाक. पण तरीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसत नाही, कारण प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, डोळे वेगळे वेगळे असतात. जे संपूर्ण जगात तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता, आहे की नाही गंमत. कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ असतात, पण त्यांच्यात सुद्धा थोडासा फरक असतो. आता लक्षात काय ठेवायचं, तर आपली सगळी कामं ज्या शरीराच्या मदतीने आपण करतो त्याची आपण काळजी घ्यायची. आता स्वाध्याय. बरोबर की चूक सांगा. हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे. चूक. पायांच्या मदतीने आपण जिना चढू शकतो. बरोबर. मान पुढे झुकते, मागे वाकते. बरोबर. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते. बरोबर. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.